राजश्री पाटील यांच्या स्टेपअप फाउंडेशनने मारली उत्तुंग भरारी। नमस्कार, मी वृद्धी वृत्तशाहीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। चला तर पाहू आजच्या सविस्तर बातम्या। छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यातील अनेक विधायक उपक्रम राबवण्यात आलेले आहेत। त्याचा सर्वांनाच फायदा होत असल्याने आज जगभर सातारा पॅटर्न नावारूपाला आलेला आहे। आज शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल होत असून बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी कलेला महत्त्व आलेले आहे। त्यातूनच मग वैदिक मॅथ्स ॲबॅकस सुरू करण्यापासून राजश्री पाटील यांनी आपली शैक्षणिक मार्गदर्शनाची वाटचाल सुरू केली आहे। प्रत्येक नवनिर्मिती होण्यासाठी अभ्यास, परिश्रम, एकाग्रता आणि मनाची तयारी असावी लागते। या सर्व गोष्टी आत्मसात केल्यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे मार्गदर्शनाची गरज असते। राजश्री पाटील यांना पुण्याच्या दीपा बाबर यांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे त्यांनी अभ्यासक्रम सुधारित करून बुद्धिमत्ता वाढीसाठी एक चांगला अभिनव उपक्रम राबवलेला आहे। मुलांना प्रश्न व त्याचे उत्तर एवढ्यापुरतं मर्यादित न ठेवता त्यांच्या सर्वांगीण विकास करताना त्यांची शारीरिक क्षमता वाढवणे सुद्धा महत्त्वाचे आहे। आज शालेय शिक्षणासोबतच शिकवणीची गरज मोठ्या प्रमाणात आहे। आज शिकवणे हा मोठा उद्योग समूह ठरलेला आहे। खरं म्हणजे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे। जो ते पिईल तो जगाच्या बाजारपेठेत गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते। आज सातारा जिल्ह्यातील शिक्षणमाता सावित्रीबाई फुले व महात्मा फुले या गोड जोडीप्रमाणे अनेकांनी त्यांच्या कार्याची प्रेरणा घेतलेली आहे। आज राजश्री पाटील यांच्या सभेत त्यांचे पती राजू पाटील आणि मुलं अथर्व आणि सोहम यांची खंबीर साथ लाभत आहे। 4 वर्षांपूर्वी स्टेपअप फाउंडेशनची निर्मिती करून 2 मुलांपासून सुरू केलेला ॲबॅकस, वैदिक मॅथ्स, फोनिक हँडरायटिंगचा प्रवास आज पुणे, मुंबई, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर, फलटण, बारामती, रायगड, पिंपरी चिंचवड, चिखली, कोरेगाव, कराड, कुडाळ इथपर्यंत शाखेचा विस्तार केलेला आहे। सध्या 2000हून अधिक विद्यार्थी व 125 शिक्षक वर्ग त्यांच्यासाठी परिश्रम घेत आहेत। ग्रामीण भागातील मुलांसाठी घसघशीत अशी 50% सवलत शुल्क योजना त्यांनी राबवलेली आहे। भविष्यात खूप मोठ्या प्रमाणात मुलांनी यशस्वी व्हावे यासाठी स्टेपअप फाउंडेशन प्रयत्नशील असून साताऱ्यातील भूविकास बँक हाऊसिंग सोसायटी प्लॉट नंबर 5 दौलतनगर सातारा या ठिकाणी सभासदांच्या मुलासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळत आहे। यात शिक्षणवृत्ती राजश्री पाटील यांच्या ॲबॅकस वैदिक मॅथ्सच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम शाहू कला मंदिर येथे पार पडला। या कार्यक्रमात नामांकित मान्यवरांना आमंत्रित केले होते। त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देखील प्रदान करण्यात आली। या कार्यक्रमात आश्चर्याची गोष्ट म्हणजे 6 वर्षाच्या चिमुकलीने लाखोंची गणिते देखील काही सेकंदातच सोडवली। राजश्री पाटील यांच्या स्टेपअप फाउंडेशनच्या ॲबॅकस वैदिक मॅथ्सच्या माध्यमातून मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ झालेली आपल्याला दिसून येते। 22,312 Answer is 7,4,727. Okay, very good. Next. आपण अजून काही विद्यार्थ्यांचे 1348 3429 3810 माझं नाव अथर्व मामुनी, मी आता 9वी शिकतो। मी दहावीच्या बॅचचा आहे। 9,890
Question 67, reminder 0. यशाबद्दल त्यांचं कौतुक करूया. पुढील वाटचालीला खूप साऱ्या सदिच्छा आणि शुभेच्छा देऊया. यानंतर या परीक्षेचा पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते सुंदर प्रवास आपला होऊ शकलेला आहे. मी ज्या विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी आणि विद्यार्थ्यांचं देखील आपण कौतुक कार्यक्रमामध्ये जाणार आहोत. या कटुंबा यश Student of the Year Shri Profizate Shlok Pawar. माझ्याकडे सगळ्यांचा मजेदार असतो, खास तर महिलांच्या रेसिपी. मी आहे व्हॉट्सअप. लहान मोठे आणि म्हातारे सगळे माझ्या मुठीत आहे. सगळ्यांना मी वेळ लावला आहे. हा हा हा. ओळखलं का मला? मी आहे गुगल. जे तुमच्या देवाला माहित नाही ते सगळं मला माहित असतं. मी फेकवलचा राजा आहे. हा हा हा. मी आहे इन्स्टा. तरुण पिढींना मी वेळ लावलेला आहे, स्पेशली तर ह्यांना व ह्यांना. मोबाईलमुळे लहान मुलांचे डोळे दुखत आहेत, म्हणून आज आपण शपथ घेऊ. आज आम्ही शपथ घेतो की आम्ही 12 वर्षाखालील मुले मोबाईलचा वापर करणार नाही. आम्ही आमच्या अभ्यासाकडे लक्ष देऊ. आम्ही आमच्या आई वडिलांचे म्हणणे ऐकू. आम्ही अभ्यासाकडे लक्ष देऊ. थँक्यू. धन्यवाद. सर्वांना कदाचित व्यवस्थित दिसत नसावं. महाराष्ट्र उद्योजकता हा जो काही राज्य शासनाच्या वतीने पुरस्कार मॅडमना मिळालेला आहे, त्या फोटोची सुंदर फ्रेम या सर्व सहकारी शिक्षकांनी करून दिलेली आहे. मॅडमचा आणि सर्व शिक्षकांचं आम्ही या ठिकाणी कौतुक करतोय, अभिनंदन करतोय आणि जयवंत राजे सर यांना विनंती राहील.
नमस्कार, मी वृद्धी बाटटके. हा माझा मुलगा आदित्य बाटटके. अभ्यासातली आवड लक्षात घेता त्याला मी अबॅकस क्लास जॉईन केला. तो 5 वर्षाचा असल्यापासून मी त्याला राजश्री स्टेपअप फाउंडेशनच्या यांच्याकडे सातत्याने अबॅकस क्लासला पाठवते. गेली 2 वर्ष त्याचा अबॅकस क्लास चालू आहे. त्यामध्ये त्याच्या 2 एक्झाम झाल्या. त्याची फर्स्ट झेड लेवलची एक एक्झाम झाली आणि आत्ताच डिसेंबरमध्ये फर्स्ट लेवलची एक्झाम झाली. तर दोन्हीमध्ये त्याने चांगले मार्क्स मिळवलेले आहेत. ॲबॅकसमुळे त्याला बरेच फायदे झाले. त्याचा अभ्यासामध्ये इंटरेस्ट तर होतंच, पण ॲबॅकसमुळं त्याचं कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता म्हणतो आणि अभ्यासामधला इंटरेस्ट आहे हा बराच वाढलेला आहे. आणि मॅथ्सबरोबरच त्यामुळे त्याला इतर सब्जेक्ट्समध्येही चांगले मार्क्स मिळतात आणि अभ्यासाची गोडी त्याची अजूनच वाढलेली आहे. तर मी या सर्वाचं श्रेय राजश्री मॅमना नक्कीच जातं. तर थँक्यू सो मच राजश्री मॅम. आणि नमस्कार, मी राजश्री पाटील, स्टेपअप फाउंडेशन सातारा. स्टेपअप फाउंडेशन सातारा हे आपण गेली 5 वर्ष झाले ह्याच्यात काम करत आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण अबॅकस, वैदिक मॅथ्स, फोनिक्स आणि हँडरायटिंग घेतलेलं आहे. अबॅकस म्हणजे जे आधीच्या काळात जी मण्यांची पाटी वापरली जायची, ती पाटी वापरून गणितं केली जायची, तेच गणितं आत्ता मुलं आधुनिक पद्धतीने सॉल्व करतायत, जे विदाऊट अबॅकस सॉल्व करतायत, की ज्याचा उपयोग त्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामला होतोय. आणि हीच आधुनिक जी पद्धत आहे ही फक्त सिटीवर पुरती मर्यादित न राहता ही गावापर्यंत पोचावी, म्हणून आपण ही गोष्ट गावापर्यंत देण्याचं काम करतोय. आपले टीचर आपण गावापर्यंत पाठवतोय आणि ह्याच्यामध्ये आम्हाला सर्व सरपंच, ग्रामपंचायत, झेडपीच्या शाळा, प्रिन्सिपल यांची सगळ्यांची मदत होतच आहे आणि इथून पुढे पण होईल. आणि आपल्या ह्या स्टेपअप फाउंडेशनमध्ये जे 2 मुलांपासून मी चालू केलं होतं ते आता 2000पर्यंत पोचलेलं आहे. त्याचं खरंच श्रेय माझ्या सगळ्यांना जातं की ज्यांनी मला मदत केली आहे आणि करतायत. आपल्या स्टेपअप फाउंडेशनच्या ज्या काही ब्रांचेस आहेत, जे काही सेंटर आहेत, त्या सेंटरचे तुम्ही संपर्क साधा. खालीलप्रमाणे नंबर आहेत 8624074362, 7498074950 याच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता.